छान, खूप छान. बोलून झाला की प्लीज माईक बंद करा. ठीक आहे. कुठे होतो आपण? बुद्ध वंदना किंवा बुद्ध गुण. ओके, आपण बुद्ध गुण बघतोय. बुद्ध गुण, धम्म गुण आणि संघ गुण. राईट. ठीक आहे. कसे आहे बरं बुद्ध गुण? एकदा आपण सगळे म्हणूया. कोण म्हणेल? ओके, चला कोणीतरी हात वर करा. ओके, आरोहीचा हा आवाज आलेला आहे. अजून तृप्ती मॅडम आहे, रजनी मॅडम आहेत. क्या बात, खूप छान, खूप छान. अजून 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 साची आहे, साची. ठीक आहे. ओके ओके ओके. जी प्रियंका थावरीजी, अरे तुम्ही हात खाली केला. हा, म्हणा बुद्ध गुण म्हणा. जे स्क्रीनवर दिसतंय ते घ्या. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो जगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति. ठीक आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. खूप छान, खूप छान. आता इथे कुठेतरी विभक्ती दिसते का? एकदम एका शब्दाची विभक्ती तर लगेच कळते मला. ओळखा बरं कुठेतरी विभक्ती, खूपच सोपी विभक्ती आहे. सांगा 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 सांगा. एक वचन. अच्छा, बुद्धो. अच्छा, पठमा एक वचन आहे. अजून अजून बघा. अरहं द्वितीय एक वचन. अच्छा, ठीक आहे. मनुष्यानं कुठली विभक्ती लागली? मनुष्यानं द्वितीय. द्वितीय लागली आहे. नाही सर, सप्तमी. सप्तमी सप्तमी लागलेली आहे. चतुर्थी सर, चतुर्थी. चतुर्थी, छठी. एक वचन. हा व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे मी आज. ठीक आहे. अनेक वचन. हा व्हिडिओ आज युट्यूबला टाकणार आहे. बघूया आमच्या विद्यार्थ्यांचं प्रोग्रेस कसं होत आहे. इतक्या 18 लेक्चर नंतर आज टाकणार आहेत. आणि हा पार्ट मी अजिबात कट करणार नाहीये. ठीक आहे, चालेल. ओके. मनुष्यानं कुठली विभक्ती आहे? छठी बहुवचन. छठी बहुवचन आहे सर. छठी बहुवचन. खूप छान, खूप छान. बुद्ध वंदना, बुद्ध गुण आहे. इति पिसो भगवा. सो काय? सो सर्वनाम सांगा. पठण पुरुष एक वचन. सो म्हणजे काय होतं मग? तो म्हणजे तो. ते म्हणायचं असेल ते मग मराठीमध्ये ते म्हटलं ते मुलं, मग काय म्हणेल मी पालीमध्ये? तम म्हणणार सर. ठीक आहे, ठीक आहे. इति पीचा अर्थ काय होतो? पी सुद्धा. इति पी सो. इति म्हणजे एका प्रकारे इति असे सुद्धा आहेत भगवान. असे सुद्धा आहेत भगवान. ठीक आहे. गुणातः भरपूर नावं असतील. पूजा मंदिरामध्ये बुद्धांना किती विशेषण दिले. दशबलधारी, महाकारुणिको, जिनो. ठीक आहे, किती किती नावं दिले. बरोबर. तसं इति पिसो भगवा, असे सुद्धा आहे भगवान. भगवाचा अर्थ माहिती कोणाला? मला माहिती. सांगा. भगवान ना सर. हो. त्यांनी आपली विकार कृष्णा नष्ट केले. येस. अजून भगवाना. अजून लिहा. भग्ग रागो. नष्ट केलेलं विकार. हे भग्न झालेले. बरोबर, म्हणजे काही उरलंच नाहीये.
काही आता फ्यूल उरलं नाहीये की परत उदय असेल. बोलून झालं की लगेच माईक बंद करा, ही सवय लावायची आहे. ठीक आहे, असं काही उरलंच नाहीये. रागचा अर्थ काय होतो पालीमध्ये? आसक्ती. आसक्ती. ठीक आहे, खूप वेगळ्या वेगळ्या अर्थ आहे असा. ठीक आहे, राग आणि मोहाचा. ठीक आहे, असो. येऊ पुढे आपण जेव्हा आपण मी विचार करतोय अभिधम्मत्त संगमचा काही चॅप्टरचे एक कोर्स लॉन्च करायचा. मी शुअर नाहीये, पण जर घेतलंच तर तेव्हा आपण चित्त चैतसिका हे सुद्धा बघूया खूप डिटेल मध्ये. जसं MA लेवलला शिकवलं जातं त्याच्यापेक्षाही चांगलं असं मी प्रयत्न करेल. बघू आता पुढे कसं जमतंय. अभिधम्मत्त संगमचे काही चॅप्टर्स घेऊ आपण. ओके, कुठे होतो मी? राग, मोह आणि दोषो. राग, मोह, लोभ आहे, पुढे अजून आहे. ठीक आहे, जे उरलंच नाहीये आता. बरोबर, फ्यूल आहे. किती पण तुम्ही काडी लावा, किती पण काही करा, ते पेटणारच नाहीये. बरोबर, असं आता चित्त झालेलं आहे. भगवा. ठीक आहे, आणि मग तो शब्द असेल, मग भगवा कलर असेल की काय असेल. बरोबर, अशी गोष्ट आहे. तर भगवान म्हणतात लोक की भगवान शब्द कुठनं आलाय, तर भगवावरनं आलेला आहे. ठीक आहे, असं बरेच लोकांचं म्हणणं आहे किंवा अभ्यास आहे. ठीक आहे, भगवान. तर भगवाचा खरा अर्थ काय होतो, तर भगवा कलर घातलाय नाही तर हा तो याचा अर्थ आहे. भग्ग रागो, भग्ग मोहो, भग्ग दोषो म्हणा, भग्ग लोभ म्हणा, अशा प्रकारे. पुढे अरहं सम्मा संबुद्धो. आता सगळ्यांनी तुमचे कॅमेरे सुरू करा. आज मला तुमच्याशी गप्पा मारायचे, चर्चा करायची. करा कॅमेरे सुरू. आज आपलं पूर्ण लेक्चर कॅमेरा सुरू असेल. ठीक आहे, मास्तर 2 तास कॅमेरा, 1.5 तास कॅमेरा सुरू करून बसलेला असतो. ठीक आहे, चालेल. अरहं, अरहंचा अरहंत शब्द आहे, त्याचा पण एक मिनिंग आहे. अरहंत काय होतं अर्थ? ऐकला तर असेल खूप साऱ्या प्रवचनामध्ये, राईट? अरहंत निर्वाण शब्दशः अर्थ सांगा. ऐकलाय 100% सगळ्यांनी ऐकलाय. अरहंत, अरिहंत म्हणजे स्वतः दुश्मनांचा हनन करणारे, असा एक अरहंत. अरिहंत की हनन केलेलं आहे शत्रूंचं. कोण आहे शत्रू? आपले विकार आहेत ना, विकार. मार नाही, कोणाला राग आला, कोणाला काहीतरी झालं, कोणीतरी असं काहीतरी वाईट काम केलं, रागामध्ये बोललं आणि हे झालं ते झालं, आपण म्हणतो माझ्यावरती राग हावी झालेला होता. बिचारा म्हणेल, सॉरी, माझ्यावरती मार हावी झालेला होता. बिचारा मार म्हणेल, बाबा तुमची एवढी ऐपत नाहीये की मी तुम्हाला आता कंट्रोल करू. तुमचं चित्त इतकं दूषित आहे की मला मेहनत घ्यायची गरज नाहीये. मी मेहनत घेईल कोणावरती? जे आता मग्गाला फलाला लागणारे आहेत, जे बोधिसत्व कुशल कर्म करून निब्बाणाला जातील, अनंत होतील, तिथे मी मेहनत घेईल. तुम्ही ऑलरेडी दूषित आहेत. आपण सर्रास माराला दोष द्यायला सुरू करतो. मला राग आला, मी रागामध्ये काहीतरी बोललो, अरे माझ्यावरती मार हवी झाला होता, असं नका बोलू. ठीक आहे, खूप मोठी वस्तू आहे, पण खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना आता मार माहिती झाला, मग नको तिथे मारायला आणतात. ठीक आहे, असो. माईक बंद करा, माईक बंद करा. मार आला असं बरेच लोक बोलतात. मार आला नाही. ठीक आहे, असं बोलू नका. खूप मोठी गोष्ट आहे ती. असो. अरहं सम्मा संबुद्धो. ठीक आहे, सम्मा संबुद्धो. बुद्ध तर आपल्याला माहिती आहे. अजून काही प्रकार असतात. बरोबर, काही प्रकार असतात. बुद्ध आहे, पच्चेक बुद्ध आहेत, किंवा मग सम्यक संबुद्ध आपण म्हणतो, किंवा ओके पच्चेक बुद्ध आहेत आणि सम्यक संबुद्ध आहेत. काही फरक सांगता येईल कोणाला? कधी ऐकला असेल, वाचला असेल? कसं करा प्रयत्न. पच्चेक बुद्ध त्यांना जो धम्म प्राप्त झालेला असतो त्याचं ज्ञान ते इतरांना देत नाही, आणि सम्यक संबुद्ध ते ज्ञान इतरांना देतात. ओके, पच्चेक बुद्ध सक्षम नसतात किंवा ती कॅपेबिलिटी नसते की ते तसं धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. बुद्ध सम्यक संबुद्ध कसे होतात समजा. बरोबर, ओके, समजा एक सिनारिओ घेऊ आपण. बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. मग बुद्ध कुठे निघाले प्रवचन द्यायला, धम्म सांगायला? कोणाची आठवण आली? 5 बरोबर, आणि बुद्धग्राम बुद्ध आला, मग ते तर नव्हते. मग त्याच्या आधी एक सीन होता, आठवतंय? बुद्धांना असे प्रश्न पडलेत. लगेच माईक बंद करा, असा आवाज येतो की मी खरं धम्म सांगू का, लोकांना पटेल का? बरोबर, असे विचार आलेत, राईट?
मग तेव्हा काय झालं? तेव्हा काय झालं? ब्रह्म उदान निघालं उदान. उदान आधी पण निघाले, नंतर पण निघाले. कोणीतरी आलं होतं याचना करायला. कोण होतं? ब्रह्मसंपत्ती. ब्रह्मसंपत्ती. बरोबर. ब्रह्मसंपत्ती. ठीक आहे, एकदम बरोबर. कसं? मागितल्याने धम्म मिळत नाही असं म्हणतात. आपण भंतेंना भोजनासाठी बोलवण्यासाठी याचना करतो, राईट? आम्हाला शील देण्यासाठी याचना करतो, आशीर्वाद देण्यासाठी याचना करतो, धम्म सांगण्यासाठी याचना करतो. तर जेव्हा प्लीज बोलून झालं की माईक बंद करा. ठीक आहे. बुद्ध, ठीक आहे, आता बुद्ध झालेत, पण जेव्हा बुद्ध या धर्तीवरती नसतील तर सगळ्यात मोठं कोण असेल तेव्हा? ब्रह्मा, संप्रती ब्रह्मा, राईट? कारण की तो हजारो लाखो शेकडो कल्पांपासून त्या ठिकाणी आलेला आहे. त्याला वाटतं की तोच मोठा आणि तोच मोठा असला पाहिजे. मग जसं विहारामध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि विहाराचे कोणी करता धरता कोणी याचा मोठा उपासक असेल, तो भंतेंना आमंत्रण देईल, भंतेंना विचारेल, भंतेजी तुम्ही आता आम्हाला शील द्या, तुम्ही आता आम्हाला धम्म सांगा. बरोबर, आपण अशी विनंती करतो. मग तसं हे तर निमित्त होतं की बुद्धांना अशी विचिकित्सा आली असेल किंवा असे प्रश्न पडले असतील, पण ते निमित्त होतं की विनंती केल्याशिवाय धम्म मिळत नाही. बरोबर, हे निमित्त. ठीक आहे. मग संप्रती ब्रह्मा येतो, बुद्धांकडे येतो, बुद्धांना विनंती करतो आणि मग बुद्ध चला आता धम्म सांगायला सुरू करूया. ठीक आहे. स्टोरी काय पण असो, पण विनंती केल्याशिवाय मिळत नाही अशी गोष्ट आहे. बरोबर. मग काय झालं? कुठे गेले? कुठल्या दिशेला गेले? मग श्रावस्तीला गेलेत? कुठे गेलेत? सारनाथला गेले. खूप छान प्रसंग आहे. कोणाकडे जर विनयपीठक असेल आणि त्याच्यामध्ये महावक्तो तो आहे, तो वाचायला घ्या. इतकं छान वर्णन आहे, इतकं छान वर्णन आहे, खूप छान वर्णन आहे. कसं वर्णन आहे की ओके ते बघू आपण नंतर, की कसं त्या पाची जे मित्र असतात त्यांचं मन परिवर्तन होतं, त्यांच्या मनामध्ये श्रद्धा जागते, आपोआप त्यांचं मन परिवर्तन होत जातं. कोणी जातं बुद्धांना भेटायला जातं, बुद्धांचं पात्र घेतं, चिवर घेतं, बसायला जागा करतं, मग हातपाय धुण्यासाठी गरम पाणी वगैरे करतात. खूप छान प्रसंग आहे, नंतर वाचा कधीतरी आरामात. आता बुद्ध तर इथे बुद्ध झालेत, पण सम्यक संबुद्ध कुठे झालेत असं जर मी प्रश्न विचारला, काय असेल याचं उत्तर? कोणी प्रयत्न करेल एक्सप्लेन करायचा? धम्मचक्क प्रवर्तन झालं. बरोबर. सम्यक संबुद्ध म्हणजे काय की बाबा त्यांनी धम्म सांगितलं, पण फक्त धम्म सांगितलं, पण जर कोणी निब्बाणाला गेलंच नाही, कोणी मग्गफलावरती गेलंच नाही, तर धम्मचक्क प्रवर्तन झालंय का? जेव्हा आपण धम्मचक्क प्रवर्तन सूत्र ऐकू तेव्हा बघा, तेव्हा कोण झाले पहिले अरहंत किंवा स्वतःपन्न? त्यांना एक शब्द वापरला गेला होता, कोणाला माहिती आहे? अय्यासी कौंडिन्य. अय्यासी ओळखलेलं आहे, अय्यासी कळलेलं आहे, अय्यासी. ठीक आहे. तेव्हा मग धम्मचक्क प्रवर्तन सूत्राच्या मागे मग अय्यासी कोंड्यानं म्हटल्यानंतर मग खाली येतं की बाबा अशा प्रकारे धम्मचक्क प्रवर्तन झालेलं समजा. ठीक आहे. जर कोणी निपाणाला गेलंच नाही तर धम्मचक्क प्रवर्तन कसं होईल? मग ते सम्यक संबुद्ध कसे? बरोबर. त्यांच्या आधी पण बरेच पश्चिम बुद्ध झाले, त्यांनी पण काही सांगितलं असेल, पण धम्मचक्क प्रवर्तन झालं नसेल. बरोबर. खूप सारे ज्ञानी पुरुष होते, समजा 7वं 8वं ध्यान त्यांनी केलेलं होतं, पण निब्बाणाचा मार्ग तर सुरूच नव्हता ना. बरोबर आहे का नाही? मग सम्यक संबुद्धांचं लक्षण काय की बाबा त्यांनी धम्म सांगितला आणि लोक निब्बाणाला गेलेत, सुरू झालं. आता ते मार्ग, तो गेट आता उघडला गेलाय. अय्यासी कोंड्यांनी आता मग्ग फलावरती लागलेले आहेत. बरोबर. तिकडनं आता धम्मचक्क प्रवर्तन सुरू झाले, म्हणून सम्मा संबुद्ध, राईट? सम्मा संबुद्ध. आता जी सर, आणि एका वेळेला फक्त एकच सम्यक संबुद्ध असतात, पण पश्चिम बुद्ध एका वेळेला अनेक असू शकतात. हो, एक्झॅक्टली. बरेच रेफरन्सेस आपल्याला येतात. पश्चिम बुद्धांची संख्या 500-1000 मध्ये पण असू शकते. ठीक आहे. पण बुद्ध एका वेळेस एकच होतात. आता भद्रकल्प चालू आहे. कल्पाचे काही प्रकार आहेत, माहिती नसेल तर लिहा. भद्र म्हणजे बद्धकल्प. बद्धकल्पामध्ये एकूण 5 बुद्ध होतात. आतापर्यंत 4 बुद्ध झालेत, पुढचे बुद्ध येतील आणि म्हणतात की मग ही पृथ्वी नष्ट होईल, परत दुसरी पृथ्वी बनेल, मग पुढचे बुद्ध वेगळे वेगळे. तर भद्रकल्पामध्ये जे आणि सर सामावतीचं तुम्ही सांगताना सांगितलं होतं ना की ते जेव्हा त्यांचे पचक बुद्धांचे 500 पचक बुद्ध असतात तेव्हा त्यांचे जिथे ते राहत असतात तेव्हा ते जाळतात ना, तेव्हा त्यांना ह्या 500 लोक या जन्मात जाळल्या जातात. राईट. बरोबर. येस, थँक्यू.
जी पचक बुद्धांची संख्या जास्त असू शकते. हा भद्रकल्प आहे. 4 बुद्ध झालेत. 28 बुद्ध परित्त पाठ करून ठेवा. छान, खूप छान परित्त आहे. ठीक आहे, परित्राण आहे. ठीक आहे, मग पुढच्या बुद्धांचं नाव काय? मैत्रेय बुद्ध. मैत्रेय बुद्ध. ठीक आहे, चला हे शेवटचे बुद्ध असतील ह्या कल्पातले. मग पुढचा कल्प पुढे असेल. मग बुद्ध वंशामध्ये आपल्याला पुढच्या बुद्धांची पण काही माहिती मिळते. असो, विद्याचरण कसा शब्द तुम्ही फोडाल? जर मी म्हटलं की तुम्ही जरा इथे विभक्ती किंवा संधी लावायचा प्रयत्न करा. संधी. विद्याचरण कसं ब्रेक कराल याला? विद्या अधिक आचरण. विद्या आणि आचरण कसं लिहाल? विद्या, आता आचरण तर कळलं आपल्याला, बरोबर. विद्या म्हणजे काय लिहाल? विद्या. नॉलेज. विद्या. ज्ञान. थेरी पण आहे आणि आचरण पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे. बरेच लोक म्हणा, उपासक पण म्हणा किंवा गृहस्थ असतील जे, किंवा ज्यांनी घरदार सोडलंय, भिक्षू असेल, कोणी असेल, विद्या असते आचरण नसतं, किंवा आचरण असेल विद्या नसेल. पण असा व्यक्ती की जो विद्या आणि आचरणामध्ये पण परिपूर्ण आहे, संपन्न, बरोबर. काही लोक असतील जे खूप छान बोलत असतील, खूप छान धम्म सांगत असतील, पण आचरण नसेल, बरोबर आहे की नाही? आचरण नसेल, बरोबर. मग काय फायदा, बरोबर. काय म्हणते? दिव्याखाली अंधार आहे किंवा काय ते वेगळे वेगळे असो. ठीक आहे राहुल, एक मिनिट. हा, ओके, ठीक आहे. संपन्न, विद्या आणि आचरणामध्ये संपन्न आहे. आता बघा, हे काय एका प्रकारे हे विशेषण दिलेले, क्वालिटीज दिलेले, बरोबर. असं म्हणजे सुगतो, काय म्हणू मग आपण सुगतोला? सुगतोला सुगती प्राप्त. सुगतो, गतो गेलेला आहे. सु म्हणजे चांगल्या मार्गावर गेलेला आहे, चांगल्या डेस्टिनेशन वरती कोणीतरी पोहोचलेला आहे. सुगतो, चांगल्या मार्गावरती. ओके, पुढचा शब्द लोकविदू. लोक शब्द आहे आणि विदू शब्द आहे. विदू म्हणजे वेद शब्द माहिती, वेद म्हणजे नॉलेज, पण विदूचा अर्थ होतो की ज्याला खूप माहिती आहे, जाणतो, जाणणारे. आहे. मग आता लोक विदू याचा अर्थ काय काढू मग आपण? लोक विदूचा अर्थ काय काढू? जेवढे लोक आहेत तेव्हा त्यांना सगळे जाणणार. लोकांच्या मनातलं जाणणारे. लोकांच्या मनातलं नाही, असं म्हणतात. लोकांच्या मनातलं. जेवढे 31 प्रकारचे लोक आहेत त्या सर्वांचे शास्त्र. 31 बघा, लोक आता 2 प्रकारे अर्थ घेऊ आपण. एक लोक तुम्ही मी आहेत, आपण लोक, किंवा ते लोक 31 प्रकारचे बिल्डिंग आहे. कुठल्या लोकांना जातात? आपल्या लोकांना, पूर्ण 31 प्रकारच्या लोकांना. काय काय? पूर्ण 31 प्रकारच्या लोकांना. 31 प्रकारच्या लोकांना लोक आहे. 31 प्रकारचे लोक त्याला खूप चांगल्या प्रकारे जाणतात, बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. हा, ओके. लोकविदू. नंतर आहे अनुत्तरो. अनुत्तरो, अनुत्तरोचा अर्थ होतो श्रेष्ठ, बेस्ट. अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. धम्म, बऱ्याचदा लोक याला धम्म शब्द वापरतात. काय म्हणतात? अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. तो धम्म शब्द नाहीये, धम्म शब्द आहे. आणि मग या धम्म शब्दाचा अर्थ काय होईल? कोणाला माहिती आहे? दमन करणारे, एखादा टेम करणे. कसं दमन करणं? कसं? अनुत्तरो पुरीस धम्म सारथी, की जसं घोड्यांना दमन करतो तो सारथी असतो, तसं पुरीस दम्म, पुरीस म्हणजे लोकांना दमन करणारा उत्तम असा सारथी आहे. म्हणजे कसं? कोणी खूपच हुशार असेल, कोणी खूपच साधा असेल, कोणी खूपच टॅलेंटेड असेल, कोणी खूपच वाकडा तिरपा चालणारा असेल, बरोबर. भरपूर प्रकारचे लोक असतात ना, बरोबर. इंटेलेक्च्युअल लेवल असेल, वेगळे वेगळे असेल, तर प्रत्येकाचं दमन करणार आहे, बरोबर. शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये धम्म सांगणे. एखादा इंटेलेक्च्युअल आला ज्याला वेदांचा अभ्यास आहे, मोठा मोठा प्रश्न विचारेल, डीप प्रश्न विचारेल, अशा व्यक्तीला आपण शांत करण्यामध्ये, दमन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, अनुत्तर आहे, श्रेष्ठ आहे, बरोबर. अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. धम्म शब्द नाहीये, तो धम्म शब्द आहे.
मग सत्ता देव मनुष्यानं. काय अर्थ होईल? सत्ता म्हणजे काय? सत्ता श्रद्धा शास्ता आहे. शास्ता म्हणजे टीचर आहे. टीचर कोणाचा? कोणाच्या? देवाचे देव मनुष्यानं. सर्व देव आणि मनुष्याचे. हो, देव मनुष्यानं. देव मनुष्यानं. ठीक आहे. सत्ता देव मनुष्यानं. बुद्धो भगवाती. अशा प्रकारे भगवान. अशा प्रकारे भगवान. ठीक आहे. चला आधी माईक बंद करा. आधी याचा अर्थ माहिती नसेल काही हरकत नाही. आता अर्थ कळला असेल तर बघा किती मजा येते. तुम्ही बघा पूजा वंदना बोलताना पण जेव्हा शब्दाचा अर्थ कळेल ना, व्हायब्रेशन वेगळेच असतात. ठीक आहे. तुम्ही शब्द बोलताना ना, तुम्ही शब्द फोडून फोडून बोलायला आता. कसं? मी जर म्हटलं इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुखतो लोक विधू अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. कधी कधी आपण पूजा वंदना विहारामध्ये खूप स्पीड मध्ये बोलतो, एका स्वरामध्ये बोलतो, पण जेव्हा याचा अर्थ कळायला लागेल ना, त्या त्या शब्दावरती त्या त्या अक्षरावरती आपण असं जोर देत जाऊ, एम्फॅसिस करत जाऊ आणि त्याचा अर्थ अजून खूप चांगल्या प्रकारे कळत जाईल. ठीक आहे. आणि बरोबर बघा कसं मन लागेल. असं पूजा वंदना म्हणताना आपण का माहितीये, मी लहानपणी असताना असं मन भटकायचं, तसं नमोद तसं त्रिशरण पंचशर सुरू झालं आणि मग इथे साधू साधू होतपर्यंत कधी सगळी पूजा वंदना पाठ करून झाली असंच व्हायचं. कारण की अर्थ माहिती नसायचा. पोपट पंच झालेली असायची लहानपणी. बरोबर. एकदम मोठ्या आवाजामध्ये, एकदम सुरामध्ये. बरोबर. कधी कधी होत असेल ना. पण आता जेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतोय, डीप मध्ये आपण जातोय, राईट, मन लागतं. खूप छान. ठीक आहे. बुद्ध गुण बघितलं, बुद्ध वंदनाने बघितलं आपण, बुद्ध गुण बघितलं. मग त्या दिवशी एका शब्द आला होता, पर्यंत शब्द आला होता, राईट. काय वाक्य होतं ते? कुठल्या वाक्यामध्ये येतं ते शब्द? बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छ. काय म्हणू मग? बुद्धं जीवित पर्यंतं याव निब्बानं शरणं गच्छामि. बरोबर. याव निब्बानं शरणं गच्छामि. साधू साधू साधू. चला. साधू. ठीक आहे. इथे कुठला शब्द अडलाय? कोणाला काही विचारायचंय? कोणाला काय सांगायचंय? काही शब्द अडलाय विचारा. असं कोणी आहे ज्यांची विपश्यना झाली नाहीये अजून ग्रुप आपल्या इथे क्लासमध्ये? कोणी आहे असं? हात वर करा. ठीक आहे. करा लवकरात लवकर, जसा वेळ मिळेल लवकरात लवकर जाऊन या. कारण की ही फक्त पोपट पंची आहे, पर्यक्ती. एका प्रकारे मी पोपट पंचीच म्हणेल, कारण की याचा इतका फायदा नाही होणार. थोडस श्रद्धा वाढेल, पण जे प्रॅक्टिकल आहे ते विपश्यनाच आहे, ध्यान साधना आहे, आनापानच आहे. ठीक आहे. असो, कुठे होतो आपण आता? इथे. सर जी सर तुम्ही वेगवेगळे कलर केले 9 गुण दाखवण्यासाठी ना? काय एकूण 9 गुण दाखवण्यासाठी तिथे 9 कलर आहेत ना? असं तुम्ही समजू शकता. असं आहे. ठीक आहे. हो, असंच केलंय. हो, असंच आहे. ठीक आहे. काय होतं मी बोलत? हा, ठीक आहे. हा, धम्म गुण बघू आपण. धम्म गुण बघा. तुम्ही शब्द कसे फोडले का? ठीक आहे. कोण वाचेल? सर मी वाचू? हो, घ्या. कांबळे मॅडम घ्या. स्वाख्यातो भगवता धम्मो संदीप्तिको अकालिको एहि पस्सिको ओपनायिको पश्चत्तं वेदितव्यो विहुहिति. खूप छान. स्वाख्यातो एक शब्द बघितला आपण संधीमध्ये. बरोबर. सुव्याख्यातो शब्द होतो वाटतं तो. सुव्याख्यातो. तसा हा सुआख्यातो शब्द आहे. ठीक आहे. उचा जसा वा होतो किंवा सु अधिक आख्यातो असा तो शब्द आहे. त्याचा झाला आहे स्वाख्यातो. स्वाख्यातो म्हणजे सुआख्यातो, खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं.
खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं. भगवता धम्मो, भगवंतांचा जो धम्म आहे ना खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. बरोबर. असं जो मूळ धम्म आहे समजा त्याच्यामध्ये ना काही ऍड करण्यासारखं आहे नाही काही काढण्यासारखं आहे. बरोबर. परिपूर्ण आहे. परिपूर्णं परिशुद्धं. बरोबर असं आहे. म्हणून खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. सांगितलेला स्वाख्यातो. संदिठ्ठिको. संदिठ्ठिको. आता दिठ्ठ शब्द पण इथे संदिठ्ठिको स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्तिको औपनेयिको पच्यतं वेदितव्यो विनियोहिति. संदिठ्ठिको कसं म्हणाला त्या अर्थ आता संदिठ्ठिकोचा बोला. शंका न येण्यासारखं. संदिठ्ठिको. संदिठ्ठिकोचा या ठिकाणी असा अर्थ आहे की तो सत्य त्याचे सत्य आपल्याला इथे पाहता येते. म्हणजे संदिठ्ठिको लगेच तात्काळ फळ देणार आहे असा अर्थ होईल. तात्काळ फळ देणार आहे. ठीक आहे. आता इथे बरेच शब्द आपल्याला फोडता येईल संदिठ्ठिको अशा प्रकारे पण याचा अर्थ असा घेऊ आपण की तात्काळ फळ देणार आहे. आणि कसा अकालिको. अकालिको कसं आहे तुम्हाला आता परत ते एका सूत्राचा रेफरन्स येतो की आपला कुठलं सूत्र कलाम सूत्र. कलाम सूत्राचं कसं की बाबा ये बघ प्रॅक्टिस कर आणि एक्सपिरियन्स घ्या. बरोबर. असं नाहीये की आज केलं तर त्याला वेळ लागेल. बरोबर. धम्म कसा आहे कम्म विपाकचा आहे. बरोबर. कॉज अँड इफेक्ट आहे की काहीतरी कारण असेल तर काहीतरी होईल. बरोबर. जसं कोणी विपश्यना करत असताना खूप डीप गेलं तर त्याला सगळं दिसायला लागेल. उदयभय दिसायला लागेल. म्हणून कसं आहे वेळ घेणार नाहीये. जे काही आहे खूप प्रॅक्टिकल आहे. बरोबर. लगेच तुम्ही बघू शकता. बरोबर. जास्त वेळ घेणार नाहीये. अकालिको. कालिको म्हणजे खूप वेळ घेईल. अकालिको. बरोबर. धम्म समजायला जास्त वेळ पण लागत नाही जर खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली गेली तर. असं मग कसं हा तात्काळ फळ देणारा आहे. हा जास्त वेळ घेणारा नाही. मग कसा असेल हा एही पस्तिको. पस्सती शब्द बरोबर सगळ्यांना माहिती आहे. राईट. पस्सती. एही पस्तिको. एही इथेच बघा. इथेच अनुभव करा. बघा पस्तिको. पस्तिको म्हणजे बघणे याचा अर्थ होईल की याला एक्सपिरियन्स करणे. इथेच याला एक्सपिरियन्स करा. काय धम्म अनिच्च दुःख आणि अनंत. ठीक आहे. अनिच्च दुःख आणि अनंत या तीन गोष्टींना काय म्हणतात ती लक्षण म्हणतात. बरोबर. ती लक्षण आहे. अनिच्च दुःख अनंत. बऱ्याचदा येतं. ठीक आहे. बऱ्याचदा येतं अनिच्च दुःख अनंत. गुरुजी म्हणतात ना अनिच्च 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 तेच आहे. अनिच्च दुःख अनंत. असो खूप डीप मिनिंग याचा खूप वरवरती सांगितलं जाते. विपश्यना करत असताना ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजतात. ठीक आहे. सगळ्यांना समजतात का नाही. ज्याचा त्याचा आपला अनुभव असेल त्याची त्याची जशी विपश्यना असेल तसं त्याला समजेल. एही पस्तिको. गुरुजी म्हणतात ना काय कुठला पुंज आहे तो असं बबल्सचा सगळा पुंज आहे. बरोबर. सगळं बबल्स आहे. छोटे मोठे बबल्स आहे. सगळं काही बबल्स आहे. फुटतायत बनतायत. बरोबर. 10 days मध्ये आठवते गुरुजी सांगतात बऱ्याचदा विपश्यना करत असताना. राईट. तसंच आता जे लोक त्या लेवल पर्यंत पोहोचले असतील त्यांना खूप चांगल्या प्रकारे कळत असेल किंवा अनुभव सुद्धा झालेला असेल ह्या गोष्टींचा. ठीक आहे. ओपनेयिको. थांबा. ओपनेयिको म्हणजे काय की बाबा असा कोणी जो तुम्हाला तुमचा हात पकडून तुम्हाला घेऊन जाईल. धम्म तसा आहे. तुम्ही असं म्हणतात बऱ्याचदा प्रवचनामध्ये पण तुम्ही ऐकलं असेल की जो धम्म पालन करायला लागतो तर धम्म त्याची रक्षा करतो असं म्हणतात. बरोबर. बऱ्याच लोकांचा अनुभव असेल. बऱ्याचदा आपण प्रवचन मध्ये पण ऐकलं असेल. कसं की धम्म तुम्हाला मदत करतो. कसं मदत करतो की एकदा का पालन करायला सुरू झालं किंवा डेडिकेटली आपण बरोबर मन लावून पालन करण्याचा प्रयत्न करतोय तसा सराउंडिंग सुद्धा बनत जाते. अजून खूप साऱ्या गोष्टी घडत जातात.
तर धम्म काय करतो, तुमचा हात पकडून समजा तुम्हाला धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी घेऊन जातो, अशा प्रकारे ओपनय्यको की घेऊन जातो, बरोबर, तुम्हाला मोटिवेट करतो, तुम्हाला प्रेरणा देतो, तुम्हाला धम्मावर ते घेऊन जातो, अशा प्रकारे असा धम्म आहे, बरोबर. जर तुम्ही याला बघायला गेलं, तुम्ही याला बघितलं, इथेच बघा, प्रॅक्टिस करा, तर ओपनय्यको तुम्हाला घेऊन जाईल, बरोबर. आणि हे कोणी ओळखलंय, पश्चतंग, पश्चतंग, प्रत्येक असा हुशार व्यक्ती, वेदितव्यो विनियुहिते, विनियू जे हुशार लोक आहेत ना, आता हुशार लोकांचा अर्थ असा, जो इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि ज्याने खूप चांगल्या प्रकारे समजा अनित्य दुःख अनंत खूप चांगल्या प्रकारे बघितलं ना, तो विनियू. विनियू म्हणजे कोण, हुशार व्यक्ती. ओके, हुशार व्यक्तीने प्रत्येक हुशार व्यक्तीने याला खूप चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे, वेदितव्यो, बरोबर. वेदितव्यो म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जाणलं पाहिजे किंवा जाणलेलं आहे, अशा प्रकारे की हा जो धम्म आहे, हा जो खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे, हा तात्काळ फळ देणारा आहे, हा जास्त वेळ लावत नाही, बरोबर. तात्काळ फळ देणारा आहे, लगेच दिसणारा आहे, इथेच बघण्यासारखं आहे, इथेच एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे, जो तुम्हाला धम्मावर चालण्यासाठी मोटिवेट करतो, जो तुम्हाला प्रोत्साहन देतो, ओपनय्यको. आणि हाच धम्म आहे ना, हुशार लोकांनी इथे चांगल्या प्रकारे बघितला पाहिजे. वेदितव्यो म्हणजे काय, इफर्ट, तब्ब शब्द लागलाय, शुड बी डन, की तुम्ही याला इथे इफर्ट्स घेतले पाहिजे. इथे हुशार लोकच म्हणजे मेहनत घेतात, असं सांगायचं या ठिकाणी अर्थ आहे, ठीक आहे. हा, पश्चतंग प्रत्येक असा, वेदितव्यो प्रत्येक असा हुशार व्यक्तीने याला खूप चांगल्या प्रकारे जाणलं पाहिजे, अशा प्रकारे, ठीक आहे. तुम्ही कुठलंही पुस्तक घ्याल ना, त्याच्यामध्ये बरंच असं थोडं मोठमोठ्या वाक्यांमध्ये त्याचा अर्थ स्पष्ट केलेला असतो, ठीक आहे. पण बघा, खूप एक शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. पश्चतंग, वेदितव्यो विनियुहिते, प्रत्येक अशा हुशार व्यक्तीने या हुशार व्यक्तीकडून हे चांगल्या प्रकारे जाणलं गेलं पाहिजे, बरोबर. धम्म मूर्खांसाठी नाहीये. जर धम्मामध्ये बालो शब्द वापरलाय, तर बालोचा अर्थ काय होतो, आपण लास्ट टाइम पण बोललोय, मूर्ख, मूर्ख म्हणजे कोण, ज्याला पाप पुण्य कळत नाही अज्ञान किंवा माहिती असून सुद्धा तो कुशल कर्म करत नाही, अकुशल कर्म करणार, बरोबर. अशा प्रकारे पश्चतंग वेदितव्यो विनियुहिते, मोटिवेटिंग आहे. हा, चालेल. कुठं होतो आपण आता, मग धम्मं जीवित पर्यंतं याव निब्बानं शरणं गच्छामि. साधू साधू साधू. पुढे संघ गुण घेऊ आपण. कोण वाचेल, मी वाचू सर. कोणी वाचलं, आता थांबा ना, तुम्ही वाचलं ना, अजून कोणी वाचलं, अच्छा आरोही घ्या, आरोही मॅडम घ्या. येस. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामिच्चिपटिपन्नो भगवतो सावक संगो, यं इंद चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुष पुग्गला एस भगवतो सावक संगो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणेयो अनुत्तर पुण्यं खेतं लोकस्ताति. साधू साधू साधू, खूप छान खूप छान खूप छान. बघा, आता थोडेसे प्रश्न पण आपण पुढे विचारू. मस्त, खूप मस्त आहे. हा, संघाची डेफिनेशन आहे. संघ म्हणजे काय, बोला. महासंघ ज्यांनी अरहंत झालेले आहेत, ठीक आहे. जे संघ आहेत ते संघाचे डेफिनेशन आहे. आता संघाचे डेफिनेशन बघा काय, ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. सुपटिपन्नो, पटिपन्न, पन्न ते डबल न लागले ते कुठला कृदंत येतो, कोणी सांगेल, पाहिलंय का आपण. भूतकाळ कृदंत आहे तो. निसिन्न शब्द ऐकला, निसिन्न, बरोबर, बसलेला, बरोबर, बघितलं, आय थिंक आपण पाहिलंय ना, की नाही अजून, कृदंत पाहिलंय, हो, ठीक आहे. सुपटिपन्नो,
म्हणजे कसं सुपटीपन्नो, पटी म्हणजे रस्ता आहे समजा, सुपटीपन्नो चांगल्या मार्ग, सु म्हणजे चांगल्या, बघा आपण उपसर्ग शिकू आता, उपसर्गामध्ये हे अर्थ येतो सुपटीपन्नो, सु म्हणजे चांगल्या मार्गावरती आरूढ आहे. कसा? भगवतो सावक संघो, तुम्हाला दिसतंय का सगळ्यांचा नट्टापट्टा सारखाच आहे. कुणाबद्दल म्हटलं गेलं हे? संघो बद्दल म्हटलं गेलेलं आहे म्हणून, बरोबर, विशेषणे लागली आहेत, राईट. सुपटीपन्नो भगवतो सावक संघो, सु चांगल्या मार्गावर, सु म्हणजे चांगल्या, आता इंग्लिश मध्ये कसं असेल तसं लिहा, चांगल्या मार्गावरती आरूढ आहे. उजू, उजू शब्दाचा अर्थ होतो स्ट्रेट, सरळ, ठीक आहे. उजू पटीपन्नो सरळ मार्ग आहे, फिरवलेला नाहीये, भुलभुलैया नाहीये, सरळ आहे, बरोबर. खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, चांगला मार्ग आहे, सरळ मार्ग आहे, ठीक आहे. न्याय पटीपन्नो, कसं म्हणाल याला? न्याय पटीपन्नो म्हणाल की न्याय पटीपन्नो म्हणाल? न्याय पटीपन्नो, ठीक आहे. न्याय म्हणजे काय? न्यायाच्या मार्गावरती आहे. न्यायाच्या मार्गावरती म्हणजे काय की हा मार्ग जस्टिस देतो. समजा ज्या मार्गावरती ते जस्टिस कसं देतो की जर एखादा खूप चांगल्या प्रकारे, चांगल्या चित्ताने, चांगल्या हेतूने, हेतू फार महत्वाचा आहे या धम्मामध्ये, बरोबर, त्याच्यावरूनच कंब बनतं, ठीक आहे. मच्छर मेला आणि मच्छर मारला, कसं कंब फळ लागेल? हेतू काय, ठीक आहे. असं न्याय पटीपन्नो, जो खूप चांगल्या मार्गावरती आहे आणि धम्म न्याय करतो. कसा करतो? जर कोणी कुशल चित्ताने, कुशल हेतूने धम्माचं पालन करू लागला तर धम्म त्याला फळ देतो. असा हा न्याय पटीपन्नो धम्म आहे. सामिची पटीपन्नो, सामिची खूप उचित, प्रॉपर आहे एकदम, ठीक आहे. प्रॉपर मार्ग आहे, उचित मार्ग आहे, एकदम परफेक्ट मार्ग आहे. सामिची परफेक्ट मार्ग आहे, प्रॉपर मार्ग आहे, उचित असा मार्ग आहे. पटीपन्नो अशा मार्गावरती भगवंतांचे श्रावक आहेत, बरोबर. मग आता कसं, कोणाबद्दल म्हणताय मग? बाबा संघाचं आहे, कोणाबद्दल म्हणताय? आपण म्हणतो यदिदं, तर शब्द कसा आहे तो? यंग इदं, यंग इदं चत्तारी, चत्तारी पुरीस युगानी, आणि युग म्हणजे काय? युगानी जोडी, युगानी म्हणजे जोडी. अठ्ठ पुरीस पुग्गला, याचा अर्थ असा, यंग इदं चत्तारी पुरुष युगानी, की पुरुषांच्या 2-2 जोड्या गेलेल्या आहेत, 4 अशा जोड्या गेलेल्या आहेत आणि ते असे 8 व्यक्ती आहेत. कळलं का? 2-2 जोड्या केलेल्या आहेत आणि असे ते एकूण 8 व्यक्ती आहेत, बरोबर. ओके, एवढं कळलं. आता अट्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो, ठीक आहे. इदं चत्तारीचं काय होतं सर? यंग इदं, यंग जे, यंग इदं जे असे 4 जोड्या बनलेल्या आहेत, असे 8 लोक. यंग इदं म्हणजे जे असे, असं दोन लोकांच्या 4 जोड्या, 2-2 लोकांच्या 4 जोड्या बनलेल्या. कसं? आता मला उत्तर सांगू नका, कोणाला याचा अर्थ माहितीये का? फक्त हात वर करा, फक्त हात वर करा, सांगू नका, उत्तर नका फुडवा. हा, फक्त हात वर करा की याचा अर्थ मला माहिती आहे. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मी युट्यूबला पण टाकलं होतं अधिक सप्टेंबर महिन्यामध्ये. असो, त्याच्यावरती आपण परत येऊ. आता पुढचं घेऊ की बाबा ह्या संघाबद्दल सांगितलेलं आहे. व हा संघ कसा आहे? आहुनेयो. कसा आहे आहुनेयो? आहुनेयो म्हणजे स्वागत करण्यासाठी, आवाहन करण्यासारखं आहे, त्यांना निमंत्रण देण्यासारखं आहे. पाहुनेयो त्यांचा पाहुणचार करण्यासारखे आहेत ते. दक्षिणेयो त्यांना दक्षिणा देण्यासारखं आहे. अंजली, हात जोडणे, अंजली करणे, त्यांची पूजा वंदना करण्यासारखं आहेत. आता बघा मित्रांनो, खूप खतरनाक लाईन आहे. काय बघा लाईन, वाचा सगळ्यांनी. अनुत्तरांग बरोबर, ठीक आहे. अनुत्तरम पुय्यं खेदं. बघा जेव्हा फुल स्टॉप लागतो, माईक बंद करा, फुल स्टॉप लागायच्या आधी ती लागतो, ठीक आहे. आणि तीच्या आधी जो पण असेल ना शब्द किंवा स्वर, तो दीर्घ होतो. तर इथे लोकस्य शब्द आहे, पण जेव्हा ती लागतो तो दीर्घ होतो, तर लोकस्सा झालेला आहे. शब्द काय आहे? लोकस्य, ठीक आहे. अच्छा, अनुत्तरम पुय्यं खेदं. कसं ब्रेक कराल तुम्ही या शब्दाला? पुय्यं खेदंला
करा प्रयत्न. पुण्य खेत्त. खेत्त म्हणजे काय? शेत आहे. शेती. पुण्याची शेती. हा बरोबर, पुण्याची शेती. अनुत्तरम म्हणजे काय? अनुत्तरो, श्रेष्ठ. श्रेष्ठ अशी पुण्याची शेती आहे या लोकांसाठी. बरोबर, पुण्याची शेती आहे बाबा. कसं पुण्य कमवू? आहुनेयो, पाहुनेयो, दख्खनेयो, अंजली करणीयो. पण कोणाची? तर संघाची. आणि संघ कोण आहे? तर 2-2च्या 4 जोड्या आहेत. 2-2च्या 4 अट्टपुरुष पुद्गल आहे. मग्गावरती किती लोक आहेत? 4. आणि फलावरती किती लोक आहेत? 4. ओके, चला आता सांगा बरं, पहिला व्यक्ती कोण आहे? स्वतःपन्न मग्गावरती आहे. स्वतःपन्न मग्ग. दुसरा व्यक्ती कोण आहे? स्वतःपन्न कोण आहे? सकदागामी मग्ग. चौथा कोण आहे? सकदागामी फल. अनागामी फल. सातवा अरहंत फल. ठीक आहे, 10 प्रकारचे संयोजन आहे. बंद करा, मी कधीतरी युट्यूबला घेईल निवांतपणे. ठीक आहे, तर पहिले 3 संयोजनावरती जेव्हा काम व्हायला सुरू होतं, ते जेव्हा वीक व्हायला सुरू होतात ना, तेव्हा व्यक्ती हा स्वतःपन्न मग्गावरती आरूढ होतो. ठीक आहे, आरूढ झालेला असतो, म्हणजे निब्बाणाची डुबकी आता लागायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे इकडनं निब्बाण कन्फर्म आहे. इकडनंच निब्बाण कन्फर्म आहे. बरोबर. आता मित्रांनो बघा मला काय बोलायचं आहे. जो व्यक्ती स्वतःपन्न मग्गापासून तर अरहंत फलापर्यंत आहे ना, तोच बुद्धांचा श्रावक संघ आहे. बरोबर. परत एकदा, जो व्यक्ती स्वतःपन्न मग्गापासून स्वतःपन्न अरहंत फलापर्यंत आहे, हे असे 8 लोकच श्रावक संघ आहे. बघा, बरोबर बोललो का मी? बरोबर. येस सर. साधू. ठीक आहे, बघा आपलं पुण्यबळ बघा तुम्ही. आता आपण थोडस भूतकाळामध्ये जाऊया. इमॅजिन करा, बुद्धांच्या संघामध्ये आहात आणि आपण सगळे श्रावस्तीमध्ये राहतोय. श्रावस्तीमध्ये 7 करोड लोक राहत होते असं म्हणतात, आणि त्याच्यापैकी 4-5 करोड तर बुद्धांचे श्रावकच होते. उपासक मंडळी होते, उपासिका मंडळी होते. बरोबर, इतका मोठा संघ होता. राईट. आणि तिथे हजारो लाखोंच्या संख्येमध्ये तर म्हणजे खूप सारे लोक तर स्वतःपन्न होते. खूप उपासक, खूप गृहस्थ सकदागामी होते, खूप गृहस्थ अनागामी होते. बरोबर. आणि मग अनंत होते संघामध्ये. राईट. अशा प्रकारे किती मोठ्या संख्येमध्ये बुद्ध तर आहेत. बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये नसतील तेव्हा सुद्धा तिथे स्वतःपन्न लोक आहेत, सकदागामी आहेत, अरहंत लोक आहेत, अनागामी लोक आहेत. बरोबर. किती तेव्हाचे लोक पुण्यवान असतील की जिथे बघू तिथे त्यांना कुठेतरी स्वतःपन्न दिसेल, सकदागामी दिसेल, अनागामी दिसेल, अरहंत दिसेल. हे की नाही? कसा तो सगळा पकलेला काळ होता. त्या लोकांचं पुण्यफळ किती असेल की तेव्हा त्या लोकांमध्ये त्यांचा जन्म झाला. राईट. आणि आता आपण मुश्किलने कधीतरी कोणी स्वतःपन्न बघितला असेल. बरोबर. किंवा सकदागामी असेल, अनागामी असेल आणि अरहंत असेल. अरहंतांचे धातू तरी आपल्यापर्यंत आलेले आहेत, बुद्धांचे धातू तरी आलेले आहेत. तुम्ही बघा की ऍक्च्युअल संघापासून किंवा धम्मापासून आपण किती लांब आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त धातूंचं दर्शन होतं. बरोबर. असंच. ठीक आहे, अजून तरी आपण अरहंत किंवा कोणी बांगलादेशमध्ये गेले असतील खूप आधी किंवा आता सुद्धा, तर अरहंतांचे दर्शन होऊ शकतात. बरोबर. पण किती रेअर आहे आपल्यासाठी स्वतःपन्न पण ओळखणं किंवा स्वतःपन्नाचं दर्शन घेणं. हे की नाही? अरहंतांचं दर्शन घेणं किंवा अरहंत बघणं किंवा ओळखणं किती कठीण आहे. बरोबर. आपलं पुण्य आणि श्रावस्तीमध्ये बुद्धांच्या वेळेस राहणाऱ्या लोकांचं पुण्य कम्पेअर करा. वाटतं ना असं, अरे आपण खूपच मागे या बाबतीमध्ये. हे की नाही? बरोबर. असो, साधुकार आहे. मग
आता आपल्याला काय करायचं बाबा, पुण्य कमवायचं आहे. जे बुद्ध रूप आहे, बुद्ध रूप कोण आहे? आता भिक्षू संघ आहे, अरहंत ध्वज घातलेला संघ आहे, बरोबर, चिवर घातलेला संघ आहे. मग तो शामनेर असो की महाथेरो असो की संघनायक असो, राईट. आपल्याला त्या चिवरामध्ये बुद्धांना बघून, बुद्धांचे आर्य श्रावक अग्रश्रावकांना बघून दान धर्म करायचा आहे, बरोबर. आणि कालांतराने हेच पुण्य मल्टिप्लाय होऊन कधीतरी एक वेळ येईल की सगळ्यांचे पुण्य पारामी परिपक्व होतील, पकतील, बरोबर. आणि ज्याला त्याला त्याच्या कर्माच्या नुसार कुठेतरी चांगला जन्म मिळेल, कुठेतरी कल्याण मित्र चांगले मिळतील, कुठेतरी खूप चांगल्या प्रकारे कोणी आर्य श्रावक मिळतील, बरोबर, काही चांगले धम्मगुरू मिळतील, बरोबर, अरहंतांचे दर्शन होईल. साधुकार आहे, ठीक आहे, साधुकार आहे, साधू 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 साधू. आता आर्य श्रावक बघितले आपण 8 प्रकारचे. कोणी हे फर्स्ट टाइम ऐकलं असं कोणी आहे की हो वेद आम्ही फर्स्ट टाइम ऐकलं अशा प्रकारे 8 प्रकारचे लोक असतात म्हणून, की सगळ्यांना माहिती होतं हे? नाही सर, मी पहिल्यांदा ऐकलं. अच्छा अच्छा, जी जी मी पण सर. जी. मी पण पहिल्यांदा ऐकलं. हो, म्हणजे तुम्ही क्लास मध्ये सांगितले होते. हो हो, बघा, म्हणजे खरं बघायला गेलं, जे डेफिनेशन बुद्धांनी दिली किंवा जी संघाची डेफिनेशन आहे त्याच्यापासून आपण भरपूर लांब आहोत असं म्हणतात. मला माहिती नाही, शोर नाहीये. खूप लोक म्हणतात की बाबा गोयंकाजी स्वतः पण होते किंवा काय, किंवा अजून एखाद दोन व्यक्ती VRI मध्ये कोणी स्वतः पण नाहीत. पण ठीक आहे ना, शोर नाहीये, माहिती नाहीये, कोणी असं क्लेम पण नाही करू शकत, गुरुजींनी कधी क्लेम पण नाही केलं. पण ज्यांनी बघितलं असेल तर बघितलं असेल बाबा, हो स्वतः पण व्यक्तीला बघितलंय, किंवा कोणी बांगलादेशला जाऊन आलं, तिथे अरंत भंते होते, आहेत समजा, अशा प्रकारे. पण प्रॅक्टिकली बघा आपण किती लांब आहे. आर्य श्रावक म्हणजे जो संघ आहे, संघापासून किती लांब आहे, जर टेक्निकल टर्म मध्ये एकदम बघायला गेलं तर, राईट. असो, त्याचं पुण्यफळ आहे. आपलं हे थोडं पुण्य विपाक म्हणा की अजून आपण थोडस मागे असू, राईट. असो, पण प्रयत्नार्थी काय परमेश्वर समजा. खूप चांगल्या प्रकारे आपण दान धर्म करू, दानशील भावना करू, दस कुशल कर्म करू, आणि मग कधीतरी स्वतः पण सगळागामी अनागामी अरहंत बरेच सारे आपले आसपास असू शकतील, आणि मग पुण्यफळ असेल तर मग बुद्धांचे सुद्धा दर्शन होऊ शकते. ठीक आहे, चला. संघ वंदने या संघ गुणामध्ये कोणाला कुठल्या शब्दाचा अर्थ नाही कळाला, काही रिपीट करू. या 3 स्लाइड्स मध्ये जे आपण 3 स्लाइड पाहिल्या त्याच्यामध्ये. तर मला नाही कळलं, मी आता जॉईन झाले. ओके ओके, मग आता तर तुम्ही व्हिडिओज बघा. ठीक आहे, आपण काय केलं तर आपण परत एकदा रिपीट करूया, आणि युट्यूबला पण मी टाकलेलं आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त आपण काही शब्दांचा अर्थ पाहिला, अर्धे शब्द तर ओळखीचेच आहेत समजा, अशा प्रकारे. ठीक आहे. सुपटीपन्नो खूप चांगला असा मार्ग आहे. उजूपटीपन्नो सरळ मार्ग आहे. न्यायपटीपन्नो माईक बंद करा, की न्याय देणारा मार्ग आहे हा, बरोबर. कोणी चालायचा प्रयत्न करेल, चांगल्या प्रकारे चालेल, धम्म बरोबर न्याय करेल, फळ देत. सामीची प्रॉपर आहे, परफेक्ट मार्ग आहे, खूप चांगला असा मार्ग आहे सामीची. यंग इदं चत्तारे पुरुष युगानी अट्ठ पुरुष पुग्गला, अशा प्रकारे 2-2च्या 4 जोड्या आहेत. असे 8 लोक जे आहेत ना, तेच संघ आहे. आणि हा संघ मग कसा आहे? आहुनेयो आमंत्रण देण्यासारखे आहे, पाहुणचार करण्यासारखं आहे, दक्षिणेयो त्यांना दान देण्यासारखं आहे, अंजली करणीयो त्यांची पूजा वंदना करण्यासारखं आहे. आणि मग माहिती कसं आहे? अनुत्तरं पुण्यं खेत्तं लोकसाती, आणि ह्या लोकांमध्ये, या लोकांसाठी पुण्य कमवण्याचं उत्तम शेती आहे. शेती आहे बघा, शेती आहे, मुठभर शेती आहे बघा. काय शब्द वापरलाय? शेती आहे. शेती कसं? मुठभर जर धान्य टाकलं, किती धान्य उगवेल, हे की नाही? मुठभर धान्य पेरलं, किती धान्य येईल, बघा हा शब्द वापरला. की थोडं पुण्यकर्म केलं तर किती मल्टिप्लाय होऊन मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे अनुत्तरं पुण्यं खेत्तं, शेती एका प्रकारची, बरोबर. साधू हे होतं संघगुण बघितला आपण. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण बघितलं. ते मी सुत्तामध्ये घेणारच होतो. पुढे आपण धम्मचक्र प्रवर्तन सुत्त घेऊ, नंतर अजून एखादं टॉपिक घेणार आहोत.
अशा प्रकारे. ठीक आहे. आता हे मी टेस्ट मध्ये पण विचारलेलं. उजू पटीपन्नो शब्द मी टाकला, मग याचा अर्थ काय? किंवा मग यंग इदंग चत्तारी पुरुष युगाने अट्ट पुरुष पुग्गला, याला थोडं एक्सप्लेन करा म्हटलं तर कसं करता येईल समजा. ठीक आहे, हे सुद्धा विचारू शकतो. चला, कोणाला काही विचारायचंय, कोणाला काही सांगायचंय, सांगू शकतात, विचारू शकतात, बोलू शकतात. साधू 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 साधू. आजचं लेक्चर या ठिकाणी संपलं असं समजा, आणि आपण पुढे अजून एक टॉपिक घेऊ, उद्या कोणता तरी टॉपिक घेऊ, त्याच्यावरती बोलूया. ठीक आहे सर. जी सर, स्वतः पण झाल्यानंतर 7 जन्म घेतो, तर मग 7 जन्मामध्ये पुण्यच करतो का सर? हो, पुण्य कर्मच करतो. ठीक आहे. रतन सूत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे की असं काही अकुशल कर्म त्या व्यक्तीकडनं होतच नाही आणि तो खाली पडतच नाही, अशी गोष्ट आहे. ठीक आहे, त्याचं प्रगतीच असेल, त्याची प्रगतीच असेल अशा प्रकारे. मग कधीतरी तो देवता लोकांमध्ये उत्पन्न होईल आणि पुढच्या बुद्धांच्या वेळेस उत्पन्न होऊ शकतो, असं पण होऊ शकतं, अशी गोष्ट आहे. समजा आता कोणी कुशल कर्म करता करता स्वतः पडणं झालं तर नक्कीच तो देवता लोकांमध्ये जाईल आणि जेव्हा बुद्धांचं शासन येईल समजा, तेव्हा तो परत जन्म घेऊ शकतो, अशा प्रकारे. ठीक आहे, असे होऊ शकते. राईट, असं. ठीक आहे सर. असं आपण अनुमान लावू शकतो, पण त्यांची दुर्गती होत नाही. रतन सूत्रामध्ये चांगलं वाक्य आहे. ठीक आहे, की त्यांचं ना ते खाली पडत नाही, म्हणजे मनुष्य लोकांच्या वरतीच असतात नेहमी, अशा प्रकारे. कारण की असं कुठलं अकुशल कर्म त्यांच्याकडनं होतच नाही, अशा प्रकारे. ठीक आहे, 6 प्रकारचे महापाप आहेत, त्यांच्याकडनं होत नाही. आई वडिलांची हत्या होणं, अहंतांची हत्या होणं, बुद्धांना ठेस पोचवणं किंवा संघभेद करणं, असं अकुशल कर्म त्यांच्याकडनं होतच नाही. ठीक आहे, आणि म्हणून ते नेहमी आपला जो 5वा माळा आहे बरोबर, तिथून नेहमी वरतीच असतात, अशा प्रकारे. ठीक आहे, चालेल. चला सर, हे मैत्रेय बुद्धाची जी भविष्यवाणी कधी झाली किंवा कोणी केली असं म्हणजे ह्याबद्दल माहिती नाही सर. बुद्ध वंशामध्ये याच्याबद्दल माहिती आहे, आणि भगवान बुद्धांच्या वेळेस एक भिक्षू होते, त्यांना पण रेफर करून बुद्धांनी सांगितलं की हे होणारे मैत्रीय बुद्ध आहेत म्हणून. ठीक आहे, वेळे प्रसंगी आपण चर्चा करूया अजून चांगला रेफर. अच्छा. ठीक आहे, ओके सर. आतापर्यंत झालेल्या बुद्धांबद्दल माहिती आहे आणि होणाऱ्या बुद्धांबद्दलची माहिती. ठीक आहे, ओके. थँक्यू सर. चला. ठीक आहे, सगळ्यांना थांबा, आपण